नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ही आहे टाटा सफारी ॲडव्हेंचर एक्स प्लस ऑटोमॅटिक. या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड अँड ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू व्हिडिओ मी शेअर करणार आहे. काय काय फीचर्स आहेत जे मला आवडले ते तुम्हाला मी सांगणार आहे. का ही गाडी जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही गाडी क्रेटाच्या प्राईसमध्ये येते. 20,52,000 रुपये एक शोरूम प्राईस आहे या गाडीची. तुम्हाला प्रॉपर 7 सीटर मिळते. तर मित्रांनो, हा आहे या गाडीचा फ्रंट प्रोफाईल आणि या कलरला बोललं जातं सुपरनोवा कॉपर कलर. मित्रांनो, ही गाडी आहे ना मित्रांनो, अनबिलिव्हेबल प्राईसमध्ये आहे. जर तुम्हाला एक 27 वर्षाची लिगसी पाहिजे तर टाटा सफारी तुमच्यासाठी बनलेली आहे मित्रांनो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया की या फ्रंट प्रोफाईलबद्दल काय काय आपल्याला याच्यामध्ये फीचर्स पाहायला मिळतात त्याच्याबद्दल. समोर प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स आहेत, तेच मित्रांनो LEDsमध्ये आहेत. हे तुम्हाला LEDमध्ये इंडिकेटर आणि तेच DRLचं सुद्धा काम करणार आहेत. एक सिग्नेचर ग्रिल, समोरचा तुम्ही इथे कॅमेरा बघताय समोर आहे, खाली इथे रडार आहे आणि वर इथे कॅमेरा ॲडासचा तुम्ही इथे पाहतात मित्रांनो. तर अशा प्रकारे याचा फ्रंट प्रोफाईल आहे. या गाडीमध्ये मित्रांनो फॉग लॅम्प्स येत नाही, ते तुम्हाला बाहेरून इन्स्टॉल करावे लागतील. आता याच्यामध्ये आहे ना फ्रेमलेस वायपरसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. इथे साईडला मित्रांनो 18 इंचाचे अपेक्स फोर्स्ड ॲलॉयज दिलेले आहेत. चारही तुम्हाला डिस्क ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत मित्रांनो. सोबतच मित्रांनो 205 mmचा ग्राउंड क्लिअरन्स, सफारी मस्कट, 360 डिग्री कॅमेरा, LED इंडिकेटर, ब्लॅक ग्लॉसीमध्ये मिरर तुम्ही पाहता इथे. ओके, रिक्वेस्ट सेन्सर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. ओके, वन टच मित्रांनो इथे फ्युएल लीड ओपनिंग पण मिळत आहे आपल्याला, हे लक्षात राहू द्या. त्याचसोबत रूफ रेल्स आहे, शार्कफिन अँटिना, ब्लॅक ग्लॉसी मिळतं आहे. हे पाठीमागचे जे विंडोज आहेत ते ब्लॅक केलेले नाही आहेत मित्रांनो, हे असेच येतात. आणि बिकॉज दिस इज मीडिया कार, त्यामुळे ह्या मित्रांनो अशात. बाकी ब्लॅक क्लॅडिंग तुम्ही चारी बाजूला पाहू शकता. पाठीमागे जर यायचं झालं तर हा काही पाठीमागून जो आहे ना सफारीचा एक पर्टिक्युलर लुक पाहत आहे. लिगसी तुम्हाला याच्यामध्ये नक्की दिसणारे जाणवणार आहे. तर मित्रांनो, रिअर हा प्रोफाईल आहे याचा. याच्यामध्ये कनेक्टिंग LED टेल लाईट्स मिळत नाहीत, मात्र LEDsमध्येच तुम्ही टेल लाईट्स पाहू शकता. LEDsमध्ये इंडिकेटर आहेत, रिव्हर्सचे फॉग लाईट्स तुम्ही पाहता इथे. रिव्हर्सचे तुम्हाला आहे ना याच्यामध्ये लाईट्स दिलेले आहेत, वायपर वॉशर, डिफॉगर इथे मिळणार आहे. रिव्हर्सचा कॅमेरा तर दिलेला आहे सफारीची, तुम्ही इथे बघू शकता. बॅजिंग आहे आणि विशेष म्हणजे पाठीमागे सुद्धा रिक्वेस्ट सेन्सर दिलेत, पुढे सुद्धा रिक्वेस्ट सेन्सर मिळतात. आणि याच्यामध्ये आहे ना इलेक्ट्रॉनिक टेलगेट नाही आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला आहे ना टेलगेट ओपनिंगचं ऑप्शन आहे. 500 जवळजवळ 837 लिटरचा हा बूट स्पेस आहे जर थर्ड रो तुम्ही फोल्ड कराल तर. आणि 420 लिटरचा बूट स्पेस नियर अबाउट राहतो अगर थर्ड रो तुम्ही यूज करणार असेल तर. मी भरपूर सामान भरून ठेवलं आहे, तर नॉर्मल बूट ओपनिंग आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे काय याचा खेळ आहे मित्रांनो. या गाडीमध्ये लायसन्स प्लेटला लाईट जे आहे त्या व्हाईटमध्येच मित्रांनो देण्यात आलेले आहेत. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प तुम्ही पाहताय. आता या गाडीमध्ये आपण इंजिनबद्दल बोलूया महत्त्वाचं. तर मित्रांनो, हे आहे 2 लिटरचं क्रायोटेक टर्बो चार्ज डिझेल इंजिन. 170 PS पॉवर आणि 350 Nmचं टॉर्क जनरेट करतं. कंपनीचं जे मायलेज आहे 14.1 km/लिटरचं आहे. इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. बाकी गाडी जबरदस्त आहे. जेव्हा 100-120च्या स्पीडला गाडी चालवता कुठल्याही प्रकारे आवाज मित्रांनो इथं येत नाही. त्याचसोबत गाडीमध्ये ॲडास आहे लेवल 2चं. 13 ॲडास फीचर्स आपल्याला याच्यात पाहायला मिळतात, जसे की ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, असे बरेच जे फीचर्स आहेत ते ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलचे आपल्याला पाहायला मिळतात. 5 स्टार रेटेड ही भारत ॲज वेल ॲज ग्लोबल एनकॅप ही गाडी आहे. अशा प्रकारची मित्रांनो की मी ते की थोडी मला असं वाटतं की प्रीमियम करायला पाहिजे, आता चेंज करायला पाहिजे. लॉक अनलॉकचं बटन, फॉलो मी होमचं बी बटन आहे, बूट ओपन करायला अनलॉक करायला बटन मित्रांनो दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक पॉवर टेलगेट याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत नाही. मग आता गाडीच्या आतमध्ये जाऊन बसूया त्याच्या आणि काय काय फीचर्स मिळतात त्याच्याबद्दल आपण बोलणं करूया. तर या मित्रांनो व्हेंटिलेट नाही आहेत, बट परफोरेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ॲडव्हेंचर ओक लेदरेड इंटेरियर या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. मेमरी सीट्स आपल्याला मिळतात, पॉवर ॲडजस्टेबल या सीट्स आहेत. इथे बघू शकता तुम्ही या इंजिन स्टार्ट स्टॉप बटन. ॲडव्हेंचर ओक लेदरेड इंटेरियर मित्रांनो याला म्हणतात. ओके, गाडीमध्ये बसून बाकीच्या गोष्टी बोलूया. इकडे बघू शकता क्रोममध्ये डोअर हँडल, सगळे पॉवर विंडोचे बटन, मिरर ॲडजस्ट करायला बटन दिलेलं आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता इमर्जन्सीमध्ये स्टॉप लाईट पण दिलेले आहे. ड्रोवर साईडला डेड पेडल पण खूप मोठं याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. इंजिन स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं आहे मित्रांनो. या बाजूला जर बघाल तर तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट दाखवतो त्याच्यामध्ये काय काय ऑफर करण्यात आलेलं आहे. सगळ्यात प्रथम
पॅनारॉमिक सनरूफ. हे व्हॉइस असिस्टेड पॅनारॉमिक सनरूफ आहे. LEDsमध्ये लाईट्स वर दिलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. डे नाईट रिअर व्ह्यू मिरर पण मॅन्युअल आहे. 17 इंचाचा हा तुम्ही इथे बघू शकता टच स्क्रीन देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 360 डिग्री क्वालिटी बघू शकता तुम्ही. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी अप्रतिम आहे. बघू शकता 3D व्ह्यू. त्या म्हशीसुद्धा आपल्याला इथे आरामात दिसत आहेत. तर एवढी भारी क्वालिटीची आपल्याला इथं 360 डिग्री कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो. ओके, हे जे मटेरियल आहे सगळं हार्ड आहे, बट एक प्रकारे तुम्हाला इथं टेक्स्चर इथे पाहायला मिळते मित्रांनो. ऑटोमॅटिक AC याच्यात दिलेला आहे. ओके, बाकी मॅन्युअलीसुद्धा यूज करू शकता. बूट ओपन करायला बटन, लॉक करायला बटन, 360 डिग्री व्ह्यू आणि हॅझार्डचं बटन दिलेलं आहे. इथे मित्रांनो तुम्हाला हा कूल नाही आहे, नॉर्मल ग्लोब बॉक्स मित्रांनो याच्यात आपल्याला पाहायला मिळतो. डिसेंट साईजचा आहे. इथे तुम्हाला ड्राईव्ह मोड्स आणि टेरेन मोड्स पण दिलेले आहेत, जसं की इको मोड आहे, नॉर्मल मोड, स्पोर्ट्स मोड, वेट मोड आहे याच्यामध्ये अँड रफ मोड याच्यात देण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्डचं फीचर याच्यात दिलेलं आहे. सोबतच मित्रांनो इथे 45 वॅटचा फास्ट चार्जिंगचा ऑप्शन इथं दिलेला आहे. USB कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन याच्यात मित्रांनो मिळत नाही. हे असेल तर वायरलेस चार्जिंगची गरज नाही, कारण वायरलेस चार्जिंग माझ्या गाडीमध्ये आहे, तो एवढा गरम होतो की विचारू नका. बाकी ते आर्मरेस्टवरमध्ये सुद्धा तुम्हाला 5 वोल्टचा तुम्ही चार्जर इथे देण्यात आलेला आहे, USB कनेक्टिव्हिटी, आणि इथं 12 वोल्टचं पॉवर सॉकेट पण दिलेलं आहे. आर्मरेस्ट एक्सटेंड होत नाही, बट हा मित्रांनो सॉफ्ट टच मित्रांनो इथं आपल्याला पाहायला मिळतो. सोबत जे स्टेअरिंग आहे ते टिल्ट ॲडजस्टमेंट आपल्याला इथे दिलेले आहे. बघू शकता टिल्ट ॲडजस्टमेंट आहे. टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट मिळत नाही आपल्याला. बाकी तुम्ही बघू शकता पेडल शिफ्टर पण दिलेले आहेत. ऑटोमॅटिक हेडलाईट्स म्हणजे त्याला फॉलो मी होम, ऑटोमॅटिक वायपर्स, रिअरचे वायपर्ससुद्धा दिलेले आहेत. हा कंप्लीट आपल्याला डिजिटल क्लस्टर याच्यात मिळतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही ॲक्सेस करू शकता. नेव्हिगेशन आहे. अँड्रॉइड मोबाईल असेल तर नेव्हिगेशन तुम्हाला दिसणार आहे. इथे तुम्ही स्विचेस बघू शकता. हे जे आहेत ते ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि ॲडासचे स्विचेस. हे जे स्विचेस आहेत मित्रांनो ते इन्फोटेनमेंटचे आहेत. आणि हे जे बटन आहे मित्रांनो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही व्हॉइस कमांडचं बटन इथे पाहताय मित्रांनो. तर अशा प्रकारे काही खेळ आहे इंटेरियरचा. आणि जर मला विचाराल तर फक्त थाई सपोर्ट थोडा कमी, बाकी सीट्स क्वालिटी फिनिशिंग जबरदस्त टाटा इम्प्रूव्ह करत चाललेलं आहे मित्रांनो. आणि हा बघा पॅनोरामिक सनरूफ किती ओपन होते मोठं. तर चला आता पाठीमागच्या सीटवर बसूया आणि काय काय आपल्याला ऑफर करतात ते बघूया. हरमनच्या याच्यात म्युझिक सिस्टीम दिलेली आहे. त्याचसोबत मित्रांनो लँड रोवर डिराईड हा तुम्ही गिअर शिफ्टर बोलू शकता याला. तर हा जो गिअर नॉब आहे तो खूप सुंदर आहे. फक्त प्रेस करून असं खेचायचे म्हणजे डीमध्ये जाईल, पीमध्ये, एनमध्ये तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तो शिफ्ट करू शकता. हा रोटेटरी नॉब पाहताय तुम्ही. आता मित्रांनो सेकंड रोच्या सीट आपण ॲक्सेस करूया. ओके, पाठीमागे सीट मी भरपूर घेतलेले आहे, तरी पण तुम्हाला मी स्पेस दाखवतो. ह्या 60-40 स्प्लिट सीट आहेत. पाठीमागच्यालासुद्धा तुम्हाला इथे सीट बेल्ट आहे आणि त्याची वॉर्निंगसुद्धा इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर येते. अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्डचा लुक दिसणार आहे पाठीमागून, जो की जबरदस्त आहे मित्रांनो. मला विचाराल तर ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहे. पाठीमागच्या सीट्स आहेत ना ते मी फोल्ड करून ठेवलेले आहेत. बाकी LEDsमध्ये इथे लाईट दिलेले आहे. आर्मरेस्ट बोलतो ग्रॅब हँडल पण तुम्हाला मिळालं आहे. इकडे बघू शकता तुम्ही मॅगझिन होल्डर या साईडला पण आहे. आणि बॉस मोड मॅन्युअली ॲडजस्टमेंट त्याच्यात दिलेलं आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही अशा प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकता, म्हणजे पाठीमागे लेगरूम भरपूर होऊ शकतो. इथे सुद्धा USB आणि सी टाईपचं चार्जिंगचं ऑप्शन, मोबाईल ठेवू शकता. इथे 60-40 स्प्लिट सीट आहेत. आर्मरेस्ट मात्र मध्ये मिळत नाही, बट इंटेरियरची क्वालिटी मित्रांनो खरंच खूप जबरदस्त आहे. चला मित्रांनो आपण आता गाडीला चालूया. ही आहे ॲडव्हेंचर X+ ऑटोमॅटिक. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी चालवतो आहे टाटा सफारी डिझेल ऑटोमॅटिक. हे पर्टिक्युलर व्हेरियंट आहे ॲडव्हेंचर X+ ऑटोमॅटिक. पण या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत गाडीच्या ड्राईव्ह इम्प्रेशनबद्दल. गाडी चालवायला कशी आहे, काय तुम्ही घेऊ शकता का नाही, सर्व गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझं जे काही मत आहे ते तुम्हाला मी शेअर करतो आहे मित्रांनो. आता सगळ्यात पहिल्यांदा बोलूया राईड क्वालिटी आणि सस्पेन्शनबद्दल. मित्रांनो सफारीची राईड क्वालिटी उत्तम आहे, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि खराब रस्त्यावरही खूप आरामदायक वाटते. खड्डे, लहान मोठे अडथळे सहजपणे ही शोषून घेते आणि त्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांना जास्त धक्के जाणवत नाही आहेत. सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर अतिशय दमदार आहे, विशेषतः आपल्या भारतीय रोडसाठी डिझाईन केलेलं आहे, ट्यून केलेलं आहे, जे खडबडीत रस्त्यावर उत्तम काम करते. गाडीला स्टॅबिलिटीसुद्धा हे सस्पेन्शन, त्यामुळे गाडी स्टेबल चालते. आता बोलूया स्टेअरिंगबद्दल. मित्रांनो स्टेअरिंग जे आहे ना ते थोडं जड वाटतं जेव्हा तुम्ही त्याचं हाय स्पीडला असता, आणि विशेषतः कमी स्पीडमध्ये जेव्हा तुम्ही गाडी चालवता अगदी एका बोटानं तुम्ही ते स्टेअरिंग फिरवू शकता. एवढं हे जबरदस्त स्टेअरिंग आहे मित्रांनो.
आणि या स्टेअरिंगमुळे ना सिटी राईड खूप इझी झाले. हायवे राईडला हे स्टेअरिंग वेट गेन करतं, त्यामुळे ते सुद्धा हायवेला गाडी चालवायला सुद्धा तुम्हाला भारी वाटतं. गाडीचा आकार आहे ना, म्हणजे गाडी ॲक्च्युली मोठी आहे. सो टर्निंग रेडियस किंवा जेव्हा म्हणतो ना आपण की छोट्या रस्त्यावर पार्क करणं थोडं अवघड वाटतं, बट याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गाडी कुठेही पार्क करा, कुठेही युटर्न घ्या, अतिशय व्यवस्थित तुम्ही या गाडी चा यूज करून गाडी सिटीमध्ये हायवेवरसुद्धा चालवू शकता. सोबतच याच्यामध्ये ॲडास दिलेला आहे, म्हणजे तुम्ही राईटचा इंडिकेटर दिला तर राईटचा व्ह्यू तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे मित्रांनो. पण हँडलिंग आणि स्टॅबिलिटीबद्दल बोलूया. या एस यूमध्ये अपेक्षित असल्याप्रमाणे सफारीमध्ये थोडासा बॉडी रोल डेफिनेटली जाणवतो. जाणवतो मित्रांनो, मी चालवतो आहे. विशेषतः वेगात जेव्हा तुम्ही कॉर्नरिंग करता तेव्हा तुम्हाला थोडा गाडीचं वेट आहे ना झुकल्यासारखं वाटतं, तेव्हा तिथे बॉडी रोल नक्की जाणवतो. गाडीची जी बिल्ड क्वालिटी आहे ना ती मजबूत आहे. महत्त्वाचं म्हणजे ओमेगा या प्लॅटफॉर्मवर ही गाडी बनलेली आहे, त्याच्यामुळं गाडी स्टेबल वाटते. थोडा बॉडी रोल आहे, बट गाडी स्टेबल वाटते. आणि कितीही तुम्ही गाडी फास्ट चालवा, 100-120ला या गाडीबद्दल म्हणजे स्टॅबिलिटीला काहीही मित्रांनो इश्यू नाही आहे. सेफ्टी टाटाचा मेन प्राईम सेलिंग पॉईंट आहे तो म्हणजे सेफ्टी. ग्लोबल एनकॅपमध्ये या गाडीनं 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. गाडीमध्ये एअरबॅग्स आहेत, ओके, ESP, ABS, हिल होल्ड कंट्रोल असे फीचर्स आहेत. 3 ड्राईव्ह मोड्स आहेत, सिटी आहे, स्पोर्ट्स आहे, इको आहे. हे ड्राईव्ह मोड यूज करून तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स अजून चांगला करू शकता. यामध्ये ॲडाससुद्धा दिलेलं आहे लेवल 2चं, ज्याचा यूज करून तुम्हाला अजून याच्यामध्ये सेफ वाटतं. या गाडीमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग खरंच खूप कामाला येतं. जेव्हा तुमचं लक्ष नव्हतं तेव्हा यार मित्रांनो हे खूप कामाला येतं. जेव्हा तुम्ही रात्री ड्रायव्हिंग करता आणि लेन कीप असिस्ट ॲक्टिवेट असेल तर मित्रांनो तेव्हासुद्धा गाडी आहे ना रस्त्याच्या बाजूला जात नाही. हे खूप मी पर्सनली अनुभव केले. जेव्हा तुमची महत्त्वाचं आहे तर व्हिजिबिलिटी, गाडी चालवताना ड्रायव्हरची सीट उंच असल्यामुळं कमांडिंग ड्रायव्हिंग पोझिशन मिळते, त्यामुळे समोरच्या रस्त्यावर अतिशय उत्तम तुम्हाला व्हिजिबिलिटी पाहायला मिळते. विंडो मोठे आहे, मिरर मोठा आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम इथे येत नाही आहे मित्रांनो. गाडी मोठी असली देखील रिअर व्हिजिबिलिटी थोडी कमी वाटू शकते जर तुम्ही याच्यातून पाहिलं, IRVMमधून पाहिलं तर. पण गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे, सेन्सर्स आहेत, त्यामुळं ती काही अशी ॲज सच अडचण आपल्याला जाणवत नाही आहे. याच्यामध्ये मित्रांनो सीट्स आहेत खूप आरामदायक आहेत. महत्त्वाचं म्हणजे या सीट्स आहेत ना त्या ॲडजस्टेबल मेमरी सीट्स आहेत. गाडीचं जे इंटेरियर आहे ना मित्रांनो ते खूप प्रीमियम आहे, अधिकच आधुनिक केलेलं आहे आणि अधिकच बेस्ट वाटतं. टच स्क्रीन आणि जे कंट्रोल बटन्स आहेत ते अतिशय आवक आहेत, म्हणजे तुम्ही इझिली पोहोचू शकता तिथे, इझिली रीच होते आणि तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. केबिनमध्ये स्पेस आहे ते खूप चांगले आहे. तिसऱ्या रांगेत थोडी तुम्हाला ते कमी जाणवते, बट सेकंड रो अल्टिमेट आहे आणि आरामात तुम्ही बसू शकता. ड्रायव्हर पोझिशनसाठी जो थोडा थाय सपोर्ट आहे तो कमी मित्रांनो वाटू शकतो. तुम्ही जर गाडी चालवताय टाटा सफारी तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक चालवता, ओके, तर टॉर्क कन्व्हर्टर याच्यामध्ये गिअर आहे जो स्मूथ आहे आणि तुम्हाला जाणवतं की जो रेव आहे ना त्याच्यामुळे समजून येतं की गिअर पडता येते, बट इट्स अ स्मूथ ओनली, असं काही एवढा फरक जाणवत नाही मित्रांनो. आणि विशेषतः ओव्हरटेक करताना अतिशय इमिडिएटली हे जे टॉर्क कन्व्हर्टर आहे ना ते सपोर्ट करतं तुम्हाला. आणि हे जो हा गिअर लिव्हर आहे मित्रांनो तो लँड रोवर डिराइव्ड आहे, तो एक तुम्हाला वेगळीच फील देतो. शहरातील ड्रायव्हिंगसाठी म्हणजे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणं या गाडीमध्ये आणि जे पॉवर इलेक्ट्रिक स्टेअरिंग आहे त्याच्यामुळे गाडी सिटीमध्ये चालवायला खूप जबरदस्त आहे. एकंदरीत टाटा सफारी डिझेल ऑटोमॅटिकबद्दल सांगायचं झालं तर एक दमदार, सुरक्षित, आरामदायक फॅमिली SUV आहे. लांबच्या प्रवासासाठी खराब रस्त्यावर उत्तम राईड क्वालिटी देते. शहरात स्टेअरिंग थोडं हलकं वाटू शकतं, बट ते तुम्हाला आहे ना इझी चालवण्यासाठी दिलेलं आहे. पण हायवेवर मित्रांनो हे हेवी होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला डेफिनेटली कॉन्फिडंट वाटतो आणि गाडी कुठं एक्झॅक्टली चालली आहे टायरसुद्धा फील होतात. गाडीची स्टॅबिलिटी चांगली आहे. 5 स्टार रेटिंगमुळे तुम्हाला आणि काही जास्त आत्मविश्वास मिळतो मित्रांनो. आता हे काही ड्रायव्हिंग इम्प्रेशन मी सांगितलेलं आहे. ओव्हरऑल इट्स व्हेरी गुड पॅकेज, कारण क्रेटाच्या प्राईसमध्ये तुम्हाला 7 सीटर जर सफारी मिळते मित्रांनो तर अजून काय पाहिजे. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. जर एक गाडी तुम्ही दमदार गाडी बघताय, आरामदायक गाडी बघताय आणि एक फीचर रिच सेफ गाडी बघताय तर टाटा सफारी ॲडव्हेंचर एक्स प्लस ऑटोमॅटिक हे तुमच्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट आहे. नक्कीच तुमची जर फॅमिली मोठे ही गाडी तुम्ही नक्की सिलेक्ट करू शकता, कारण असं प्रोडक्ट भेटणं या प्राईसमध्ये खूप मुश्किल आहे. एवढाच एक छोटा व्हिडिओ होता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.